माईंच्या 50 वर्षाच्या समाजकार्यामध्ये माईंनी हजारोंना जवळ केलं. म्हणजे त्यात अनाथ होते, त्यात निराधार होते, त्यात मुलं होती, महिला होत्या, त्यात वृद्ध होते. म्हणजे गायींचं तर मी पुढे बोलणारच आहे आपल्या गोरक्षणविषयी. हजारोंना तिने जवळ केलं, हजारोंना आपलंसं केलं, हजारोंना तिने तिचं मायेचं पांघरून दिलं. माई जेव्हा गेल्या तेव्हा आपल्या 4ही संस्थांमधनं जी संख्या होती मुलांची ती 215 होती. आज घडीला तो आकडा 300च्या घरामध्ये आहे आणि उद्याही हा आकडा वाढणार आहे. हळूहळू जितके गरजू आहेत किंवा ज्यांना या संस्थांची गरज आहे ते संस्थेपर्यंत पोचणारच आहेत. कारण हा जो जगन्नाथाचा रथ आहे हा पुढे जातच राहणार आहे. हे काम अव्याहतपणे सुरू राहणार आहे. कारण याचा पाया माईंनी घालून दिला आहे. याचे संस्कार माईंचे आहेत आणि माईंचीच मूल्य उराशी जपत आम्ही हे काम पुढे घेऊन जात आहोत. नमस्कार, मी ममता सिंधुताई सपकाळ. आपण बघत आहात फ्रायडे फॅक्ट्स. मागील काही एपिसोडमध्ये आपण माईंनी रजिस्टर केलेल्या वेगवेगळ्या संस्थांची माहिती घेतली. आपला जो शेवटचा एपिसोड होता त्यामध्ये आपण सप्तसिंधूच्या रजिस्ट्रेशनबद्दल बोललो होतो. आपण माईंना लुधियानाला मिळालेल्या पुरस्काराबद्दल बोललो होतो आणि त्या पुरस्काराच्या रकमेतनं माईंनी जी मांजरीला जमीन घेतली, संस्थेच्या नावे जी जमिनीची खरेदी झाली त्याबद्दल आपण बोललो होतो. आणि आज आपण बोलणार आहोत सन्मती बालनिकेतनबद्दल. 2008 साली माईंना असं वाटलं की आता हे भाडेतत्त्वाने फ्लॅट घेऊन, घर घेऊन तिथे मुलांना ठेवणं बस करूया आणि आता आपण आपलं बांधकाम करूया. माईंनी सुरुवात तर केली होती पण ते इतकं सोपं नव्हतं. 2009ला माई विश्व मराठी साहित्य संमेलनासाठी सॅन होजेला गेल्या होत्या. तेव्हा त्या विशेष निमंत्रितांपैकी एक होत्या आणि त्या ठिकाणी माईंची काही तिथल्या NRIशी ओळख झाली, काही त्यांची भाषणं झाली आहे, नवीन ओळखी झाल्या आणि त्यातून जी मदत मिळाली त्या मदतीमधून या मांजरीमधल्या पहिल्या स्लॅबची बांधणी झाली. पहिला स्लॅब हा त्यातून पडला आणि मग मात्र माईंनी मागे वळून बघितलं नाही. पहिला स्लॅब झाला, दुसरा स्लॅब झाला, बऱ्यापैकी जुडायचं काम झालं आणि मुलांची संख्याही तोपर्यंत वाढत होती आणि हिम्मत करता करताच माईंना एका क्षणी असं वाटलं की कदाचित माझ्याकडनं इथून पुढे काम नाही होणार. आणि मला आठवतं आहे की त्यावेळेला प्रशासकीय सेवेमध्ये आदरणीय श्री प्रभाकर देशमुख सर होते आणि माई त्यांना भेटल्या आणि त्यांना सांगितलं की साहेब असं असं आहे, माझं मांजरीचं बांधकाम आहे, मुलांसाठी मी तिथे संस्था बांधते आहे, पण आता मला नाही वाटत की मी पुढचं काम पूर्ण करू शकेल. त्यांनी आदरणीय परमार साहेबांची भेट घालून दिली आणि तिथून पुढचं बांधकाम हे परमार साहेबांनी केलं. म्हणजे मला आठवते की इथलं मांजरीचं बांधकाम जेव्हा होत होतं तेव्हा फिनिशिंगच्या वेळेस इथे जो कोटा फरशी जी बसवलेली आहे ते ट्रकसुद्धा राजस्थानवरनं आले होते आणि खूप चांगल्या पद्धतीने मुलांना कसं स्वतःचं घर मिळेल त्याची उत्तम क्वालिटी असली पाहिजे. मुलांना एकाच ठिकाणी सगळ्या सोयी उपलब्ध झाल्या पाहिजे. चांगल्यातली चांगली गोष्ट मुलांपर्यंत कशी पोहोचेल, कशी देता येईल हा विचार करून या इमारतीचं बांधकाम 2009, 2010 आणि 2011 3 वर्ष हे बांधकाम सुरू होतं आणि 14 नोव्हेंबर 2011 रोजी जो माईंचा वाढदिवस असतो त्या दिवशी इथे खऱ्या अर्थाने सन्मती बालनिकेतनची सुरुवात झाली. सन्मती बालनिकेतन आधीही काम करत होतं पण जो विषय मी मागच्या वेळेला बोलले होते की ॲज पर गव्हर्मेंट रूल मुलामुलींची एकत्र संस्था असू नये हे त्या दरम्यान जे GR आले किंवा त्या दरम्यान जो नियम आला आणि त्या नियमानुसार सगळी ममता बालसदनमधली जी मुलं होती ती इथे सन्मती बालनिकेतनमध्ये शिफ्ट केली गेली आणि खऱ्या अर्थाने सन्मती बालनिकेतन ही मुलांची संस्था आणि ममता बालसदन ही मुलींची संस्था अशा पद्धतीने पुढे काम करणं सुरू झालं.